सकाळी रानात उठलं की असला नजारा बघायला भेटते बघा. मग काय रानातली कामं उरकली आणि आलो घराकडं. घराकडं आलो, आंघोळ ती केली आणि दुकानाकडे चाललो. तेवढ्यात पिनशेटचा फोन आला. घराकडे ये म्हणलं काम आहे. मग काय घेतली त्यांच्या गाडीची चावी. मग काय गाडीला लावली चावी, चालू केली आणि आलो दुकानाकडं. दुकानात आलो, मशनी ती पुसल्या, कम्प्युटर पण पुसला आणि म्हणलं आता फॅनची हवा घ्या. मग काय केला फॅन चालू आणि बसलो फॅनची हवा खात. आज काय शनिवार होता त्यामुळे काय गिराईक शांत होतं. सगळी दुकानं बंदच होती. मग काय आपलंच चालू होतं पिनशेटचं हॉटेल. सकाळी काय जेरवाला आलाच नाही शनिवार असल्यामुळं. मग काय पिनशेटकडे गेलो. अनेक बिस्लरी बॉटल घेतली, थंडच घेतली. ऊन लय कडक पडलं होतं. आलो दुकानात, मामाला पण दिलं, मी पण पेलो. मग काय तेवढ्यात पिनशेट म्हणलं मी पण जातो घरी, तुम्ही पण जावा. मग काय आम्ही पण केलं बंद आणि गेलो शेताकडं. मग काय आलो शेतात आल्या गहू भरायचा होता. मग काय आलो की लागलो कामाला. 2 पोती गहू भरला की मामाला लागली ताण. मामा गेला पाणी प्यायला. तुम्ही म्हणताना हाच लईच हसायला लागलाय, कारण की माणसाला अपेक्षेपेक्षा गहू जास्त झालं माणूस खुश होणारच. आम्हाला जायचं होतं साठवाडला. मग काय मेकअप ती केला आणि तयार झालो. मग काय आला आपला नंबर, टाकलं 220चं पेट्रोल आणि आलो नीट तेरखेडमध्ये बघा ह्या महामंडळानं डायरेक्ट इष्टीच आडवी लावलेली. मामांना बच्चांसाठी काहीतरी खायला घेतलं. मग काय आलो गावात. आजचा ब्लॉग इथंच संपला.